बसा बसा. महाजन साहेब तुम्ही लवकर बसून घ्या. अध्यक्ष महोदय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी द्वारा संचलित कस्तुरबा सेवाग्राम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम जिल्हा वर्धा या ठिकाणचा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारलेला आहे. वास्तविक या प्रश्नामध्ये आत्ता जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्याचा फारसा अंतर्भाव नाही, परंतु या हॉस्पिटलची आणि या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती घेणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी हे 1934 ते 46 12 वर्षे या वर्ध्यामध्ये सेवाग्राममध्ये होते. 1943 साली त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा तिथं मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर त्यांनी त्या वर्ध्याला सेवाग्रामला 1944 साली त्यांनी हॉस्पिटल चालू केलं होतं महात्मा गांधीजींनी, आणि ते 12 बेडचं होतं. मग 1975 साली या सोसायटीनं आणि डॉक्टर सुशीला नायर म्हणून या देशाच्या आरोग्यमंत्री होत्या, त्यांनी पहिलं देशातलं ग्रामीण भागातलं हे हॉस्पिटलला आणि वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली. आता याची रचना कशी आहे? याचे चेअरमन कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सेवाग्राम हे सदस्य आहेत, केंद्र शासनाचे 4 प्रतिनिधी आहेत आणि महाराष्ट्र शासनाचे 2 प्रतिनिधी आहेत, सचिव आमचे त्यावर आहेत. आता यांची बैठका ज्या आहेत त्या नवी दिल्ली येथे होतात. गव्हर्निंग काउन्सिलवर राज्य शासनामार्फत आपले सचिव आणि शिक्षण संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालक आहेत. त्यानंतर बैठकीत मंजूर केलेल्या तरतुदी दरवर्षी अंदाजपत्रकात तरतूद केली जाते आणि कस्तुरबा हेल्थ सोसायटी सर्व निधी त्याची मालमत्ता आणि सहसाधनाचा वापर मुख्यतः या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्रामसाठी केला जातो. आता 1969 साली हे तयार झालेलं हॉस्पिटल हे शासकीय महाविद्यालय, आता याची जी भरती आहे ती भरतीसाठी एक समिती केंद्र सरकारनं नेमलेली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे 3 सदस्य आणि कस्तुरबा वर्धा याचे 3 सदस्य. आता इथे डॉक्टर्स 122 आहेत NMCच्या नॉर्मप्रमाणे, 119 भरलेले आहेत, 3 फक्त रिक्त आहेत. नर्सेस 396 आणि सगळे स्टाफ तिथं भरलेला आहे. आता सन्मान्य सदस्यांनी जे प्रश्न इथं उपस्थित केलेले आहेत याच्यामध्ये त्यांनी लेखी स्वरूपात हे मला द्यावं आमच्या सचिवांच्या मार्फत, कारण 50% केंद्राचा हिस्सा आहे, 25% आमचा आहे आणि 25% त्या सोसायटीचा आहे. त्यांनी ज्या गंभीर ज्या तक्रारी थोड्या केल्या की एका कुटुंबापुरतंच मर्यादित हे हॉस्पिटल चालवलं जातं, शासकीय महाविद्यालय चालवलं जातं, आणि इतर ज्या केल्या त्याची निश्चितपणे आमच्या सचिवांच्याकडून चौकशी केली जाईल आणि केंद्र सरकारला अहवाल पाठवला जाईल. कुणावर साहेब बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा आमच्या जिल्ह्यातला वर्धा जिल्ह्यातला हा प्रश्न आहे. सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेडिकल कॉलेज आहे. या ठिकाणी तुम्ही सांगितलं की 2 ते 2,500 लोक रोज त्या ठिकाणी पेशंट येतात, पण तिथली काही अवस्था अतिशय दयनीय आहे. मेन म्हणजे तिथे इमर्जन्सी ॲक्सिडेंटचे पेशंट येतात. रात्री एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला मोटरसायकलनी, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तो त्या ठिकाणी भरती आहे आणि तिथं न्यूरोसर्जन नाही आहे. न्यूरोसर्जन नसल्यामुळे तो नागपूरवरून येणार, तो उद्या येणार की परवा येणार, मग तो आल्याच्या नंतर तो तपासणार, तोपर्यंत तो जिवंत राहायला पाहिजे ना. ही परिस्थिती किती गंभीर आहे आणि याच्या वारंवार सांगून सुद्धा पूर्ण वेळ त्या ठिकाणी न्यूरोसर्जन नाही आहे. हे अतिशय गंभीर बाब आहे आणि याच्यामुळे अनेक मृत्यू झालेले आहेत. तात्काळ पहिले तिथं पूर्ण वेळ ब्रेन न्यूरोसर्जन पाहिजे, हा आपण तात्काळ देणार का? आजच्या आजच त्यांना सांगणार का? पहिला प्रश्न. दुसरा, ICU बेड त्या ठिकाणी नेहमी पॅक राहतात आणि असेल तरी त्याची दखल घेत नाही. आमच्याकडे जिल्ह्यातून फोन येतात, मतदारसंघातले लोक विचारतात, इमर्जन्सी राहते, कुठेही ICU बेड कधीच मिळत नाही. इमर्जन्सीमध्ये त्या गरीब माणसाला त्या ठिकाणी बेड मिळत नाही. त्यामुळे हे ICU बेडचं नियोजन त्या ठिकाणी बरोबर नाही. हे ICU बेडचं नियोजन करून त्या ठिकाणचे ICUचे बेड आपण त्या ठिकाणी वाढवणार का? हा दुसरा प्रश्न. लोकप्रतिनिधीच्या पत्राची पाहिजे तशी दखल घेत नाही, लोकप्रतिनिधीला बोलत सुद्धा नाही. आता सर्व जिल्ह्यातले आमदार आहे, पालकमंत्री आहे, सर्वांचा हा विषय आहे. या संदर्भामध्ये तातडीनं एक उच्चस्तरीय तुमच्या समितीसोबत आपण याची बैठक लावणार काय अधिवेशन संपण्यापूर्वी, आणि जे काय प्रश्न आहेत ते सोडवले जाणार का? असे माझे 3 प्रश्न आहेत. ठीक आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आताच या सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्ध्याचा आता इतिहास सांगितला. आता केंद्र शासनाचा 50% सहभाग असल्यामुळं
आणि केंद्र सरकारच दरवर्षी त्याची बैठका घेऊन आपल्या अंदाजपत्रकात ते निधीची तरतूद करत असल्यामुळं हा डायरेक्ट आमच्या शासनाशी त्याचा आज संबंध नाही. तरीसुद्धा आमचे 2 सचिव 2 प्रतिनिधी तिथं आहेत, सचिव आहेत. सन्मान्य सदस्यांनी जर तक्रार जर दिली तर आम्ही बैठकही बोलवू, सचिवांना तिथं पाठवू आणि आवश्यक त्या सर्व तिथं काही व्यवस्था आम्ही करण्याची व्यवस्था आम्ही करू. सुमित वानखेडे बोला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जरी या संस्थेचा इतिहास सांगितला आणि इतिहासामध्ये ह्या संस्थेची जेव्हा स्थापना झाली ते जे काही उद्देश होते, परंतु आज वस्तुस्थिती अतिशय वेगळी आहे. या जिल्ह्यातले जितके लोकप्रतिनिधी या सभागृहात आहेत त्या लोकप्रतिनिधींची हीच भावना आहे की हे शासकीय अनुदानावर चालवण्यात येणारं मेडिकल कॉलेज आज एक प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे. आमच्या वर्धा जिल्ह्यातले लोकप्रतिनिधीला एखादा पेशंट नागपूरला एम्समध्ये भरती करायला सोपी आहे, GMC मेडिकल कॉलेज नागपूरला करायला सोपी आहे, परंतु सेवाग्रामच्या वैद्यकीय महाविद्यालयात लोकप्रतिनिधीला पाठवलेला पेशंट त्याची काळजी ही कधीच घेण्यात येत नाही. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक सवाल या निमित्ताने आहे की शासकीय अनुदानावर चालत असलेलं हे कॉलेज नफेखोरी करत आहे आणि धर्मदाय आयुक्ताच्या अंतर्गत येणारे हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, सोसायटीचं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलला आपले 10% जे बेड्स आहेत ते गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की चॅरिटेबल ॲक्टच्या अंतर्गत जे 10% बेड रुग्णालयासाठी आरक्षित ठेवले जातात, मागील 5 वर्षामध्ये किती रुग्णांना या संस्थेने रिलीफ दिला, उपचार केले याबाबत, आणि हे जे संस्थान आहे हे नफेखोरी करत आहेत का याबाबत यांचा फायनान्शियल फॉरेन्सिक ऑडिट करणार आहे का? तसेच जर या संदर्भात हे कॉलेज जर प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून चालवत असेल तर हे कॉलेज शासन आपल्या ताब्यात घेऊन 25% अधिकचा निधी घेऊन केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून एकत्रित चालवण्यात येणार आहे का? अध्यक्ष होते, सन्मान्य सदस्यांनी तिथल्या लोकप्रतिनिधींची तक्रार केली. त्यामध्ये याचं ऑडिट जे आहे दरवर्षी हे कॅग करते, कारण केंद्र सरकारचा 50% हिस्सा असल्यामुळं दरवर्षी याचं ऑडिट कॅग करतं. आता अधिवेशन संपल्याबरोबर मी या सर्व आपल्या लोकप्रतिनिधींना घेऊन याची बैठक घेईन आणि आमच्या सचिवांना सुद्धा निर्देश दिले जातील की आता धर्मादाय आपला जो कायदा आहे त्याप्रमाणे 10% बेड्समध्ये ती व्यवस्था ते करतात काय, करत नाहीत याची चौकशी केली जाईल. आणि मला वाटते त्यांना एक बैठक घेऊन एक आपण कडक सूचना देऊ की हे हॉस्पिटल हे गोरगरिबांच्यासाठी चाललं पाहिजे. ज्या उद्देशाने सरकार आपल्याला मदत करत आहे तो उद्देश सफल झाला पाहिजे अशा कडक